नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. इयत्ता 4थीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी लर्निफाय अकॅडमीची ही सिरीज अतिशय उपयुक्त आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं या सिरीजचा उपयोग करत आहात. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सूचना, लर्निफाय अकॅडमीची जी वेबसाईट आहे www.learnify-academy.com या वेबसाईटला भेट देऊन आपणही या सिरीजसाठी नोंदणी करू शकता. मोफत सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ही सिरीज उपलब्ध करून देतोय. नोंदणी केल्यानंतर रोजच्या रोज तुम्ही या सिरीजचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकता. त्यासाठी रजिस्ट्रेशनची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथूनही आपण रजिस्टर करू शकता. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या घटकाला. आज आपण परिसर अभ्यास या विषयातील पिण्याचे पाणी हा घटक घेतलेला आहे. पाठीमागच्या घटकामध्ये आपण पाण्याची साठवण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिलेल्या आहेत. आता आज आपल्याला पिण्याचे पाणी हा घटक समजून घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आपण. काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. मग आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. चहा करताना पाण्यामध्ये साखर टाकतो आपण आणि प्रत्यक्षात चहा ज्यावेळेस आपण पितो त्यामुळे ती साखर दिसून येत नाही. म्हणजे काय झालं तर ती साखर त्या पाण्यामध्ये विरघळून गेली. आपण खेळता खेळता माती किंवा वाळू आपण एखाद्या पाण्यामध्ये टाकली तर ती मात्र विरघळत नाही, ती तळाशी जाऊन बसते. हे देखील तुम्ही अनुभवलेलं आहे. म्हणजेच काय, काही पदार्थ पाण्यात विरघळतात, काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. पाण्यात विरघळणारे पदार्थ कोणते? साखर, मीठ, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड इत्यादी. अजून बरेचसे पदार्थ आहेत की ते विरघळत असतात. पाण्यात न विरघळणारे पदार्थ वाळू, गव्हाचे पीठ, भुसा, हळद, तेल असे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत. विरघळलेला पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो. जसं की मीठ पाण्यात विरघळलं की भांड्यातील पाण्याची चव जी आहे ती पूर्णपणे खारट लागते. म्हणजे मीठ पाण्यात विरघळून गेलं की संपूर्ण पाण्याला खारट चव आलेली असते. लक्षात घ्या. साखर विरघळली की पाणी गोड लागतं. म्हणजे संपूर्ण पाणी जे आहे त्या संपूर्ण पाण्यामध्ये तो पदार्थ पसरत असतो. द्रावण. आता द्रावण म्हणजे काय हे समजून घेऊयात आपण. पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते. या मिश्रणाला द्रावण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, पाण्यात आपण साखर विरघळवली की ते साखरेचं द्रावण तयार झालं. पाण्यात आपण मीठ विरघळवलं की ते मिठाचं द्रावण तयार झालं. या पद्धतीनं जलसंजीवनी. एखाद्याला जुलाब, उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला पाण्यात साखर आणि मीठ विरघळवून तयार केलेलं द्रावण प्यायला देतो. या द्रावणालाच जलसंजीवनी असे म्हणतात. दवाखान्यात दिले जाणारे सलाईन म्हणजे मिठाचे द्रावण आहे. लक्षात घ्या. बऱ्याच वेळा रुग्णाला त्या सलाईनमधून आपण औषध देखील दिलेले पाहतो. म्हणजे औषध देखील त्यामध्ये मिसळवून सलाईनमधून ते त्या रुग्णाला दिलं जातं. समुद्राचं पाणी हे चवीला खारट असतं. ते मिठाचं नैसर्गिक द्रावण आहे. लक्षात घ्या. समुद्राचं पाणी म्हणजे मिठाचं नैसर्गिक द्रावणच आहे. सोडा वॉटरची बाटली आपण बऱ्याच जणांनी पाहिली आहे. सोडा वॉटरची बाटली उघडली की त्यातलं द्रावण जे आहे ते द्रावण फसफसून बाहेर यायला सुरुवात होते. असं का होतं तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नावाचा जो वायू आहे तो दाब देऊन विरघळवलेला असतो आणि त्यामुळे झाकण उघडताच तो वायू फसफसून बाहेर येतो. हे आपल्याला माहिती आहे. पाण्यात तरंगणाऱ्या वस्तू हलक्या असतात, काही वस्तू पाण्यात बुडतात, त्या पाण्यापेक्षा जड असतात. बघा, आता आपण हे सुद्धा पाहिलंय की बऱ्याचशा वस्तू पाण्यामध्ये तरंगतात. जसं की लाकूड हे पाण्यापेक्षा हलकं असतं, त्यामुळे ते पाण्यावरती तरंगतं. काही वस्तू जड असतात. उदाहरणार्थ लोखंडाची कुठलीही वस्तू आपण पाण्यात टाकली की ती डायरेक्ट बुडाशी जाऊन थांबते. म्हणजे ती पाण्यापेक्षा जड असते आणि त्यामुळे ती पाण्यामध्ये बुडून जाते. पाण्यात
तरंगणाऱ्या वस्तू माहिती आहेत आपल्याला आणि पाण्यात बुडणाऱ्या वस्तू देखील आपल्याला माहिती आहेत. ज्या हलक्या असतात त्या पाण्यामध्ये तरंगतात, ज्या हलक्या नसतात जड असतात त्या पाण्यामध्ये बुडून जातात. आता पाणी निवळणे म्हणजे काय हे समजून घ्यायचं. खूप वेळ पाणी स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणे याला पाणी निवळणे असे म्हणतात. बघा पावसाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिले की आपल्या नळाला गढूळ पाणी येतं आणि गढूळ पाणी आलं की आपण काय करतो, त्यामध्ये बरेचसे पर्याय वापरतो. तसंच स्थिर ठेवलं, आपण ते पाणी भरल्यानंतर हांडा स्थिर ठेवला तर बऱ्याच थोड्या वेळानंतर आपण जाऊन पाहिलं तर त्यातला जो गाळ आहे, मातीचे कण असतील ते तळाशी जाऊन बसलेले असतात. हे आपल्याला आपण पाहिले. किंवा असं गढूळ पाणी ज्यावेळेस निवळल्यानंतर आपण ते पाणी संपल्यानंतर ज्यावेळेस तळाशी पाहिलं तर तळाशी सगळी माती त्यामध्ये जमा झालेली आपल्याला दिसते. म्हणजे खूप वेळ पाणी स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणं याला पाणी निवळणं असं म्हणतात. तुरटी फिरवल्याने गढूळ पाण्यातले मातीचे कण खाली बसायला मदत होते. बघा, मग हे मातीचे कण खाली बसण्यासाठी आपण काय करतो, बऱ्याच वेळा पाण्यामध्ये तुरटी फिरवतो. तुरटी फिरवल्यानं ते कण खाली जाऊन तळाशी बसतात. गढूळ पाणी गाळून घेतले तर ते स्वच्छ व्हायला मदत होते. आपण बऱ्याच वेळा पाणी गाळून देखील घेतो. गाळून घेतल्यानंतर सुद्धा ते पाणी स्वच्छ होतं. आता निर्धोक पाणी गाळून घेतलं, तुरटी फिरून त्यातली माती खाली बसवली म्हणजे ते पाणी स्वच्छ झालं असं आपण म्हणतो. परंतु जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात. मग जे आपण तुरटी फिरवून घेतलेलं किंवा फडक्याने गाळून घेतलेलं पाणी हे निर्धोक असेलच का? निश्चितपणे नाही सांगता येणार आपल्याला. निर्धोक असेलच असे नाही, कारण त्यामध्ये आणखी इतरही काही गोष्टी असू शकतात. निर्धोक पाणी म्हणजे काय की जे पाणी पिलं असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होणार नाही असं पाणी, त्याला निर्धोक पाणी असं म्हणतात. पाणी स्वच्छ करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, परंतु असे स्वच्छ व पारदर्शक दिसणारे पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे नाही. पिण्याचे पाणी निर्धोक असायला हवं. शुद्ध पाण्याला चव नसते, रंग नसतो किंवा वासही नसतो. लक्षात घ्या. पाण्याला रंग दिसू लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली तर ते पाणी पिऊ नये. असे पाणी प्यायले असता माणसे आजारी पडू शकतात. पावसाळ्यात आलेले गढूळ पाणी आपण तुरटी फिरवून किंवा गाळून घेऊन स्वच्छ करतो, म्हणजे त्याचा गढूळपणा कमी करतो. असे स्वच्छ पाणी निर्धोक असेल का? नक्कीच नाही, कारण त्यामध्ये सूक्ष्मजीव असू शकतात. सूक्ष्मजीव म्हणजे आकाराने अतिशय लहान असणारे सजीव. ते पाहण्यासाठी प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शीचा वापर केला जातो. पावसाळ्यात पाणी उकळून घेण्यासाठी सूचना दिल्या जातात, ज्याचे कारण म्हणजे पाण्यात असणारे सूक्ष्मजीव पाणी उकळल्याने मरून जातात व त्यापासून होणारा धोका टळू शकतो. असे केल्याने पावसाळ्यात जुलाब, गॅस्ट्रो सारख्या रोगांची साथ येते, त्यापासून आपलं रक्षण होतं. बघा, या पाठामध्ये स्वच्छ पाणी म्हणजे काय, निर्धोक पाणी म्हणजे काय, पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, पाण्यातील विरघळणारे पदार्थ म्हणजे काय, निर्धोक पाणी म्हणजे काय, त्याचबरोबर पाण्यात असणारे जे न विरघळणारे पदार्थ आहेत ते बाजूला कसे करायचे हे सुद्धा आपण पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं निर्धोक पाणी म्हणजे काय हे पाहिलं. तर निर्धोक पाणी पिण्यानं आपल्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. असं पाणी आपण पिणं गरजेचं आहे. आणि असं पाणी आपण जर पिलं, कारण बरेचसे आजार हे पाण्यातून होत असतात, आणि जर पाणी पिण्यामध्ये चांगलं पाणी आलं तर निश्चितपणे आपण आजारापासून बचावतो. त्यामुळे लक्षात घ्या, स्वच्छ आणि निर्धोक पाणी आपण आपल्या आरोग्यासाठी पिणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये पिण्याचे पाणी हा जो घटक आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. याच्यासोबत जी क्विज आहे त्या क्विजमध्ये तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न मिळतील, ते प्रश्न सोडवा आणि हा घटक चांगल्या पद्धतीनं आपण समजून तर घेतला आहे, परंतु याच्यावर आधारित प्रश्न कसे असतील हे देखील तुम्हाला तिथं समजेल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.